रामकृष्ण हरी माऊली. पप्पानं बाजारातून भाजी आणली होती आणि माझी आई भाजी कट करत होती बघा. एका ताटामध्ये बारीक भाजी कट करून घ्यायला लागली आई. आणि खूप हिरवी हिरवी करड्याची भाजी होती आणि करड्याची भाजी खूप छान पण लागते खायला. आणि आई एक एक करत अशी भाजी निवडून कट करून ठेवत होती ताटामध्ये आणि निवडून झाल्यानंतर लगेच तीच भाजी बनवणार होती. आणि भाजी निवडून तिनं एका मोठ्या ताटामध्ये काढून घेतली होती आणि स्वच्छ पाण्याने धुवायला लागली होती बघा. एका मोठ्या ताटामध्ये पाणी ओतून त्याच्यामध्ये तिनं भाजी टाकली आणि आईला थोडीशी मदत असावी म्हणून मी लसूण सोलून देत होते. लसणाचे 2 गड्डे घेतले होते सोलायला आणि मिरची पण नीट करून देत होते. या तर मिरच्या आमच्या रानातल्या आहेत. घरातल्या मिरच्या संपल्या की आई लगेच रानातून मिरच्या घेऊन येते आणि मिरच्या पण ताज्या असतात. आणि मी लसूण बारीक करून दिला होता आईला भाजीसाठी आणि आईने मिरची कट करून भाजीमध्येच टाकली होती. अगोदर धुवून पण घेतली होती मिरची आणि नंतर तिनं भाजीमध्ये मिरची टाकून ठेवली होती. आणि सगळी भाजी आईनं अशी धुवून पण घेतली होती. आणि आईचं भाजी बनवायला चालू होतं. पप्पाने केळं आणली होती, ती केळं मी खायला लागली होती. आणि जेवढी ही कच्ची केळं दिसतात पण ते कच्ची नाही आहेत केळं, खूप गोड लागतात. याच्या अगोदर पण मी केळं खाऊन बघितलं होतं, गोड होतं केळं. आणि आता पण मी घेतलं होतं खायला. आईचा स्वयंपाक चालू होता आणि माझं तोंड चाललं होतं. काहीतरी सारखं लागतं मला खायला. आणि आई अशी छान भाजी बनवत होती लसूण तेलामध्ये टाकलेला आणि किती छान फोडणी बसले बघा भाजीला. चर आवाज येतोय. आणि आई सगळी तेलामध्ये भाजी टाकून घेत होती. आधी छान असा लाल होईपर्यंत आईने लसूण भाजून घेतला होता आणि सगळी भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आईनं कढईमध्ये टाकली होती. आणि एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून ठेवलं होतं आईनं आणि तेलामध्ये भाजी शिजत होती. तेलामध्ये भाजी शिजून झाल्यावर आईने शेंगाचा कूट टाकला होता. शेंगदाणे भाजले नव्हते आईने, हे कच्चे शेंगदाणे आहेत. कच्च्या शेंगदाण्याची टेस्ट भाजीमध्ये छान येते, त्याच्यामुळं आई शेंगदाणे भाजीत टाकताना कधीच भाजत नाही. भाजी आमटी किंवा दुसरं काही असेल तर आई शेंगदाणे भाजून टाकते, पण अशा हिरव्या भाज्या बनवताना आई शेंगदाणे कधीच भाजत नाही, कच्चे शेंगदाणे टाकते. आणि छान अशी भाजी तयार झाली होती बघा. आईने थोडीशी शिजली का भाजी बघितली पण अजून थोडी कच्ची भाजी होती. त्याच्यासाठी आई परत एकदा त्याच्यामध्ये पाणी टाकून त्याच्यावर झाकण ठेवणार होती. आणि छान असं नंतर आईने पाणी टाकलं आणि त्याच्यावर झाकण ठेवलं होतं. एका साईडला तर भाजी शिजत होती आणि दुसरीकडं दूध तापायला ठेवलं होतं आईनं बघा. छान असं भाजी शिजून भाजीला तेल सुटलं होतं. आणि ही करड्याची भाजी आहे. करड्याच्या भाजीला तर जास्तच तेल सुटतं. आणि इकडं बघा आईनं दूध तापवलं होतं. हे आमच्या रानातलं आमच्या म्हशांचं दूध आहे, एकदम घरचं फ्रेश दूध आहे. आणि किती छान साय पण आली आहे बघा त्याला. आणि दूध तापत होतं आणि इकडं भाजी पण शिजत होती. आणि आमच्या घरी पालेभाज्या सारख्याच बनवते आई, कारण की माझ्या आईचं ऑपरेशन झालं होतं. त्याच्यासाठी डॉक्टरांनी तिला पालेभाज्या खायला सांगितल्या होत्या. नॉनव्हेज तर आमच्या घरात कोणी खात नाही, त्याच्यामुळं पालेभाज्या जास्त असतात. आणि भाजी बनवून झाल्यानंतर आई भाकरी बनवायला लागली होती. किती छान भाकरी बनवते बघा ती. आणि माझी आई खरंच खूप छान स्वयंपाक बनवते. कोणती पण भाजी बनवायची असो किंवा दुसरं काहीही बनवायचं असो, आई माझी खूप मन लावून स्वयंपाक बनवते. आणि त्याच्यामुळं तिचं जे काही ती बनवते ते खरंच खूप छान होतं. आणि भाकरी बघा, तिनं छान असं पाणी लावलं होतं भाकरीला आणि नंतर पलटली होती भाकर आणि किती छान पण भाजली होती. स्वयंपाक बनवण्याची माझ्या आईची पद्धत खूप छान आहे. आणि जशी आई बनवते तसेच मला भाकरी बनवायची असो किंवा दुसरं काही बनवायचं असो, आईचं बघून मी बनवत असते, कारण माझी आई खरंच खूप छान बनवते. आणि भाजी आणि भाकरी तिचं बनवून झालं होतं. मी लगेच भाजी भाकरी खायला घेतली होती आणि खरंच खूप छान भाजी झाली होती. करड्याची भाजी होती. करड्याची भाजी आणि भाकरी खूप छान लागते.